ओके, आज एक छोटीशी भयकथा आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. रंगपंचमीचा दिवस होता. एक मुलगी तिच्या मैत्रिणीला कलर लावण्यासाठी तिच्या कॉलनीमध्ये जाते. तर त्या कॉलनीमध्ये एक घर असतं, ज्या घराला दोन्हीकडून रस्ते असतात. तर त्या एका रस्त्यावर त्या घरामधली महिला उभी असते आणि नवरीसारखी नटून थटून उभी असते. आणि ती मुलगी त्या महिलेला बघत बघत दुसऱ्या रस्त्यानं वळून येते. तर त्या दुसऱ्या रस्त्यावर तीच महिला उभी असते, पण एकदम विचित्र पद्धतीनं. अंगामध्ये गाऊन, केस मोकळे, डोळ्याच्या खाली पूर्ण काळभोर झालेलं, एकदम भुतिया टाईप. आणि ती महिला जेव्हा या मुलीला बोलते की माझ्या घरामध्ये ये, तुला चहा पाजते, तुझी मैत्रीण माझ्याच घरामध्ये आहे. आणि ही मुलगी ॲक्च्युली तिच्या घरामध्ये जाते. आणि गेल्याच्या नंतर हिच्यासोबत असं काही होतं जे हिनं स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नव्हता. तिच्या घरामध्ये एक अशी मोठी पोथी होती, ज्या पोथीमध्ये विचित्र प्रकारचे शब्द लिहिलेले होते. आणि या मुलीने ते शब्द वाचले की ती जी महिला होती त्या महिलेच्या अंगामध्ये असं काही घुसलं, जिने या मुलीवर हल्ला केला, हिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा ही आपला जीव वाचवत त्या घराच्या बाहेर पडली, त्यावेळेस हिची मैत्रीण हिच्याजवळ आली आणि विचारते की काय झालं, तू त्या घरामध्ये का गेलतीस? तर ती मुलगी म्हणते की त्या महिलेने मला बोलावलं होतं आणि मी तेच पाहण्यासाठी गेले होते की पलीकडून नटून थटून होती आणि अलीकडून अशी कशी काय, यामागचं रहस्य काय हे जाणून घेण्यासाठी मी त्या घरात घुसले. तर त्या महिलेनं माझ्यावर हल्ला केला. आणि हे ऐकून त्या मुलीची मैत्रीण म्हणते की हे घर गेले 50 वर्ष झाले बंद पडलेले आहे, या घरामध्ये कुणीही गेलेलं नाही आहे. आता ही जर स्टोरी थोडी जरी भीतीदायक वाटली असेल तर या चॅनलमध्ये जा आणि या स्टोरीचा पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला मजा येईल. त्या व्हिडिओचं नाव आहे वाशिमची सत्य घटना.